फ्रेंड्स आणि ओसीच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये मित्रांनो आपण आज कंझ्युमर प्रोटेक्शनचं नेक्स्ट लेक्चर बघणार आहोत. आपण बघितलेलं कंझ्युमर म्हणजे काय, कंझ्युमर प्रोटेक्शनची गरज काय आहे. मित्रांनो कंझ्युमर प्रोटेक्शनची गरज आता मित्रांनो आपण आज बघणार आहोत कंझ्युमर चे राईट्स आणि कंझ्युमरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे. तर या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत कंझ्युमरचे राईट्स. सी 15 मार्च 1962 ला मित्रांनो तेव्हाचे जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते जॉन एफ केनेडी, त्यांनी मित्रांनो 15 मार्च हा वर्ल्ड कंझ्युमर डे, कंझ्युमर राईट्स डे म्हणून मित्रांनो डिक्लेअर केलेला होता. आणि तेव्हापासून मित्रांनो पूर्ण जगामध्ये कंझ्युमर्सच्या राईट्स विषयी मित्रांनो प्रचंड अवेअरनेस निर्माण झाला. आणि आजच्या जगामध्ये मित्रांनो ॲज अ कंझ्युमर तुम्हाला खूप राईट्स आहेत. ठीक आहे, आपलं इंडियन गव्हर्नमेंट सुद्धा मित्रांनो कंझ्युमर राईट्स जास्तीत जास्त माहिती असायला पाहिजे. टू मेक द कंझ्युमर्स अवेअर रिगार्डिंग देअर राईट्स. इंडियन गव्हर्नमेंट सुद्धा मित्रांनो या गोष्टींना काय करत आहे, प्रमोट करत आहे. ठीक आहे, बेसिकली गंमत अशी आहे ना की कंझ्युमर प्रोटेक्शन हे जास्तीत जास्त डिपेंड करतं की कंझ्युमर्स त्यांचे राईट्स प्रॅक्टिकली कसे इम्प्लिमेंट करतात. जर तुम्हाला कंझ्युमर म्हणून गव्हर्नमेंट काही राईट देते but you people as a consumer don't use those rights, then ते राईट्स असून काही उपयोग नाही ना. सो फॉर दॅट रिझन ॲज अ कंझ्युमर तुम्हाला कोणते राईट्स आहेत ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सो कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2019 प्रमाणे तुम्हाला मित्रांनो पुढे दिलेले राईट्स आहेत. कोणते ते आपण आता पाहूयात. सगळ्यात पहिले राईट टू सेफ्टी. राईट टू सेफ्टी म्हणजे काय मित्रांनो, कधी कधी काय असतं माहिती आहे का, आपण गुड्स अँड सर्व्हिसेस कंझ्युम करत असतो आणि आजकाल गंमत अशी झालेली आहे ना की गुड्स अँड सर्व्हिसेस खूप व्हरायटी ऑफ टाइप्सचे असतात. त्याची प्रोसिजर सुद्धा खूप कॉम्प्लिकेटेड असते. प्रोडक्शन प्रोसिजर कॉम्प्लिकेटेड आहे, त्याचं नेचर ऑफ प्रोडक्ट कॉम्प्लिकेटेड आहे. आपल्याला काहीच माहिती नसतं की नेमकं याच्यापासून आपल्याला फायदा काय आहे आणि तोटा काय आहे. व्हॉट इज द ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ द पर्टिक्युलर प्रोडक्ट. समटाइम्स असं पण होऊ शकतं की त्या प्रोडक्टची प्रोडक्शन प्रोसिजर किंवा नेचर ऑफ प्रोडक्ट आपल्या हेल्थसाठी डेंजरस असू शकतं. तर मित्रांनो जर अशा प्रकारचं एखादं प्रॉडक्ट मित्रांनो जर का आपल्या हेल्थसाठी डेंजरस असेल तर राईट ऑफ सेफ्टी, तर मित्रांनो आपल्याला हक्क आहे ॲज अ कंझ्युमर की अशा प्रकारच्या गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस करूच नये. आणि जर अशा प्रकारच्या गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस होत असतील तर त्याच्यावर नेचर ऑफ डेंजर मेन्शन केलं गेलं पाहिजे. हा ॲज अ कंझ्युमर आपल्याला हक्क आहे. राईट टू सेफ्टी, आपल्या सेफ्टीचा आपल्याला हक्क आहे. आपली हेल्थ, आपलं मित्रांनो कोणत्याही प्रकारे आपल्या हेल्थला डेंजर मित्रांनो क्रिएट होता कामा नये. फॉर एक्झाम्पल बघा मित्रांनो, च्युइंग ऑफ टोबॅको इज इंजुरियस टू हेल्थ हे दिलेलं असतं. किंवा मित्रांनो सिगारेट स्मोकिंग मे कॉज टू कॅन्सर असं दिलेलं असतं. म्हणजे त्यांनी नेचर ऑफ प्रोडक्ट मित्रांनो दिलेलं आहे. औषधांच्या बॉटल्सवर लिहिलेलं असतं की कीप इन अ ड्राय प्लेस. ठीक आहे, किंवा वेदर लाईट पासून सन याच्यापासून वाचवा. सो दिस इज वॉट मित्रांनो राईट ऑफ सेफ्टी. सेफ्टीचा राईट आहे आपल्याला ॲज अ कंझ्युमर, ॲज अ ह्युमन बिंग, आणि तो आपण एक्सरसाइज करायला पाहिजे. कोणतंही प्रॉडक्ट जर डेंजरस नेचर असेल तर ते आपल्याला सांगितलं गेलं पाहिजे. द नेक्स्ट वन इज राईट टू इन्फॉर्मेशन. ठीक आहे, सी in nowadays competition is too high आणि मित्रांनो प्रोड्युसर्स जनरली प्रोड्यूस नंबर ऑफ प्रोडक्ट्स आणि व्हॅराईड ऑफ प्रोडक्ट्स. आणि मग या ठिकाणी ॲज अ कंझ्युमर आपल्याला एखादी गोष्ट परचेस करायची असेल, बाय करायची असेल तर आपल्याला एक्झॅक्ट मित्रांनो आपण जी गोष्ट परचेस करतोय त्याचे ऑल फीचर्स माहिती असायला पाहिजेत. सपोज मित्रांनो आपल्याला जर का सगळे फीचर्स माहितीच नसतील तर आपण त्याच्यातनं आपल्याला जे हवं ते एक्झॅक्ट चूज कसं काय करणार. सो फॉर दॅट रिझन जर आपण फुल सॅटिस्फाईड असू तरच मित्रांनो आपण ते प्रोडक्ट काय करू शकतो, परचेस करू शकतो. आणि पूर्ण आपलं सॅटिस्फॅक्शन होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे त्या समजून घेण्याचा राईट टू इन्फॉर्मेशन आपल्याला हक्क आहे. मग ती वस्तूची प्राइस असू दे, त्याची एक्सपायरी डेट असू दे, मॅन्युफॅक्चरिंग इयर असू दे, त्याचा बॅच नंबर असू दे, प्रोड्युसर्सचे मित्रांनो हिस्ट्री असू दे, कंझ्युमर्सची रिएक्शन्स काय आहे त्याच्याविषयी वगैरे वगैरे. तुम्ही बघा ना आजकाल मित्रांनो नेटवर पण एखादा प्रॉडक्ट जर का तुम्ही डील करत असाल किंवा कंझ्युमर म्हणजे
सेलर असेल तर त्याचे रेटिंग्स मित्रांनो तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेले असतात विथ कमेंट्स. इज द कस्टमर सॅटिस्फाईड विथ द पर्टिक्युलर प्रोडक्ट ऑर नॉट. सो मित्रांनो राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू चूज. चूजचा अर्थ काय मित्रांनो, एखादा प्रोडक्ट आपल्याला परचेस करायचं आहे आणि त्याच्यामध्ये जर का मित्रांनो आपल्याला खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल असतील तर सेलर तुम्हाला एन्फोर्स नाही करू शकत, तुम्हाला फोर्स नाही करू शकत की तुम्ही पर्टिक्युलर ब्रँड पर्टिक्युलर क्वालिटीचंच गुड्स परचेस करा. मित्रांनो ऍज अ सेलर तो तुम्हाला मित्रांनो काय करू शकतो, सजेस्ट करू शकतो. त्याचं एक्सपर्ट नॉलेज मित्रांनो तुम्हाला तो सांगू शकतो, ओपिनियन. पण तो तुम्हाला फोर्स नाही करू शकत की तुम्ही पर्टिक्युलर ब्रँड पर्टिक्युलर क्वालिटीज विकत घ्या. आपल्या मनावर आहे आपण आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स कोणतं घ्यायचं. सो राईट टू चूज. रॅदर ऍज अ सेलर ही त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जर त्याच्याकडे गुड्सचे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल असतील तर अवेलेबल असणारे सगळे काय म्हणतात ऑप्शन्स त्याने आपल्याला दाखवायला पाहिजे विथ त्याची सगळी इन्फॉर्मेशन. आणि मग आपण ऍज अ कन्झ्युमर डिसाईड करणार की त्याच्यापैकी कोणती व्हरायटी किंवा कोणता ब्रँड निवडायचा. सो ते टोटली आपलं म्हणजे कन्झ्युमरचं डिसिजन असेल. सो दिस इज द राईट टू चूज. राईट टू बी हर्ड. मित्रांनो राईट टू बी हर्ड म्हणजे काय फ्रेंड्स, ऐकून घेण्याचा. आपण कन्झ्युमर आहोत ना, तर मित्रांनो बऱ्याचदा असं होतं की आपल्याला नेमकं काय पाहिजे आहे हे आपल्याला कळतच नाही आणि सेलर काय करतो मित्रांनो, एक्झॅक्टली आपला तो वीक पॉइंट पकडून येणार मित्रांनो, तो कोणतंही त्याचा प्रॉडक्ट आपल्या मित्रांनो विकतो आपल्याला. अँड दॅट इज ऍक्च्युली द चीटिंग ऑफ द सेलर. सो हिअर आपल्याला नेमकं काय पाहिजे आहे हे आपण त्याला पूर्ण डिटेल सांगितल्याशिवाय तो आपल्याला मित्रांनो माल विकू शकत नाही. दिस इज अवर राईट दॅट वी शुड हिअर अस फर्स्ट. आपलं ऐकून घेतलं पाहिजे. मे बी एखादा प्रॉडक्ट आपण विकत घेतो त्याच्या प्रॉडक्ट रिगार्डिंग आपल्या काही कंप्लेंट्स असू शकतात, तर त्या कंप्लेंट्स त्याने ऐकून घेतल्या पाहिजे. ती त्याची जबाबदारी. त्या कंप्लेंट त्याने सॉल्व्ह करायला पाहिजे. कधी कधी एखादा प्रॉडक्ट विषयी आपण सॅटिस्फाईड असतो बट स्टील फॉर द इम्प्रुव्हमेंट ऑर फॉर द बेटरमेंट ऑफ द परफॉर्मन्स ऑफ द प्रॉडक्ट आपण एखादं सजेशन देतो की तुम्ही असं असं केलं तर तुम्हाला जास्त चांगला परफॉर्मन्स मिळेल. सो आपल्या त्या सजेशन सुद्धा मित्रांनो सेलरने काय करायला पाहिजे, ऐकून घ्यायला पाहिजे. दिस इज अवर राईट दॅट द सेलर शुड हिअर अस. राईट टू बी हर्ड. नेक्स्ट इज राईट ऑफ कन्झ्युमर एज्युकेशन. आता राईट ऑफ कन्झ्युमर एज्युकेशन म्हणजे काय मित्रांनो, आपल्याला कन्झ्युमर म्हणून जे राईट्स आहेत ते बऱ्याच कन्झ्युमरला माहितीच नसतात. इन दॅट केस काय होतं माहितीये तुम्हाला, कन्झ्युमर कॅन इझिली बी चीटेड ऑर इझिली बी एक्सप्लॉइटेड. इझिली त्याला कोणी चीट करेल, त्याला एक्सप्लॉइट करेल. मग आपल्याला ऍज अ कन्झ्युमर कोणते राईट्स आहेत हे जाणून घ्यायचा मित्रांनो कन्झ्युमरला हक्क आहे. मग तो सेलर कडनं ते जाणून घेऊ शकतो. तो मित्रांनो आता कन्झ्युमर मुवमेंट आहे, जागो ग्राहक अभियान, किंवा मित्रांनो कन्झ्युमरला मदत करण्यासाठी मित्रांनो वेगवेगळे फोरम्स आणि कमिशन्स असतात किंवा मित्रांनो वेगवेगळे मुवमेंट्स आहेत. तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो कन्झ्युमर जाऊन आपल्याला कन्झ्युमर राईट्स आपले कोणते आहेत हे काय करू शकतो, जाणून घेऊ शकतो. ही कॅन बी मेड अवेअर बाय डिफरंट एजन्सीज, बाय डिफरंट काय म्हणतो आपण इंडिव्हिज्युअल्स, व्हॉट आर हिज राईट ॲज अ कन्झ्युमर. सो फ्रेंड्स, राईट टू education as a consumer is also one of the rights of consumer. Next is right to represent. आता काय होतं माहिती का मित्रांनो, एखाद्या वेळेस ऍज अ कन्झ्युमर आपल्या काही कंप्लेंट्स असतील, आपले काही प्रॉब्लेम्स असतील, तर हे आपल्याला कुठेतरी मित्रांनो मांडायचे. आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर सेलर विषयी कंप्लेंट लॉन्च करायची, पण आपण लीगल फॉर्मॅलिटीशी मित्रांनो तेवढे यूज टू नसतो. आपल्याला लीगल फॉर्मॅलिटीज माहिती नसतात, बरोबर आहे. मग आपण काय करणार, आपल्या वतीने ऍज अ कन्झ्युमर ऑन बिहाफ ऑफ अस कोणीतरी एखादा पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल, एखादी व्यक्ती किंवा एखादी संस्था, एनजीओ म्हणतो ना आपण, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स, त्या मित्रांनो आपल्याला काय करतात, ऍज अ कन्झ्युमर रिप्रेझेंट करतात त्या फोरम्समध्ये किंवा मित्रांनो त्या कोर्टामध्ये, जिथे आपण काय केलेली आहे मित्रांनो, कंप्लेंट लॉन्च केलेली आहे. सो ते आपल्या वतीने ते काम पाहू शकतात. आपण त्यांना तो हक्क दिलेला असतो. हा हक्क आपल्याला कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्टने दिलेला आहे. दिस इज द राईट टू रिप्रेझेंट. Any individual or group of individual or an organization can represent the consumer. Right to redress. Redress म्हणजे काय मित्रांनो, see redress is
इन अ सिम्पल लँग्वेज आफ्टर सेल्स सर्व्हिसेस. आफ्टर सेल्स सर्व्हिसेस ज्या आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला प्रॉडक्ट रिलेटेड काहीही कंप्लेंट्स असतील तर त्या कंप्लेंट घेऊन मित्रांनो आपण सेलरकडे जाणार, तो आपला हक्क आहे. पण सेलरकडे त्या कंप्लेंट घेऊन गेल्यानंतर सेलरने नुसतं मित्रांनो हातात हात धरून उपयोग नाही आहे. ती कंप्लेंट सॉल्व्ह करण्यासाठी जी जी गोष्ट गरजेची आहे ती प्रत्येक गोष्ट सेलरने करायला पाहिजे. दिस इज द राईट ऑफ रिड्रेसल. म्हणजे आता उदाहरणार्थ एखादा प्रॉडक्ट खराब आहे, आपण त्याला कंप्लेंट केली, त्याने ते प्रॉडक्ट काय करायला पाहिजे मित्रांनो, त्याने ते प्रॉडक्ट रिपेअर करायला पाहिजे. जर ते मित्रांनो गॅरंटीमध्ये असेल तर त्याने ते प्रॉडक्ट रिप्लेस करून द्यायला पाहिजे. बरोबर आहे. समजा मित्रांनो काही एखादा इन्शुरन्स समजा असेल, एखादा इन्शुरन्स रिलेटेड मॅटर असेल तर त्याची काहीतरी एखादी फेअर सेटलमेंट करायला पाहिजे. तर मित्रांनो दिस इज राईट टू रिड्रेस. नुसतं कंप्लेंट करून उपयोग नाहीये, त्या कंप्लेंटचं काहीतरी मित्रांनो सोल्युशन सुद्धा आपल्याला असलं पाहिजे. सो राईट टू कंप्लेंट इज वन ऑफ द राईट्स आणि राईट टू गेट दॅट कंप्लेंट सॉल्व दॅट इज द राईट ऑफ रिड्रेसल इज वन ऑफ द राईट्स. तो राईट सुद्धा आपल्याला ऍज अ कन्झ्युमर आहे. द नेक्स्ट इज राईट टू हेल्दी एन्व्हायरमेंट. मित्रांनो राईट टू हेल्दी एन्व्हायरमेंट, कन्झ्युमरला एन्व्हायरमेंट क्लीन असण्याचा हक्क आहे. तुम्ही जर का मित्रांनो सेलर किंवा प्रोड्युसर असे कोणतेही गुड्स जर का मित्रांनो प्रोड्यूस करत असाल ज्याच्याने पुढे जाऊन मित्रांनो एन्व्हायरमेंटला काहीतरी मित्रांनो इम्बॅलन्स होणार आहे, एन्व्हायरमेंटला हजार्डस इफेक्ट मित्रांनो क्रिएट होणार आहे, तर मित्रांनो दॅट शुड नॉट बी डन. द कन्झ्युमर ॲज अ कन्झ्युमर कॅन अवॉइड दिस. तो मित्रांनो थांबवू शकतो त्याचं प्रोडक्शन, कारण त्याला राईट टू हेल्दी एन्व्हायरमेंट दिलेला आहे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट. मित्रांनो नेक्स्ट इज राईट टू प्रोटेक्ट फ्रॉम अनफेअर बिझनेस प्रॅक्टिसेस. आता बिझनेसमन तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की बिझनेसमन मित्रांनो किती ठिकाणी चिटिंग करत असतो. फ्रेंड्स, तो ब्लॅक मार्केटिंग करणार, तो इन्फेरियर क्वालिटीचे गुड्स विकणार, जास्त किमतीला विकणार, तो मित्रांनो भेसळ करणार, आपण ज्याला अडल्ट्रेशन म्हणतो. बरोबर आहे ना मित्रांनो. त्याच्यानंतर तो ही फॉलोज मेनी प्रॅक्टिसेस ज्याच्यामुळे मित्रांनो काय होतं की आपल्या कन्झ्युमर्सच्या राईट्सला काय होतं, डिस्टर्बन्स येतं. कळलं. तर अशा प्रकारे मित्रांनो बिझनेसमन कधीही कन्झ्युमरला मित्रांनो चीट करणार नाही ही आपल्याला गॅरंटी घेता येत नाही. पण अशा बिझनेसमनला आपण मित्रांनो काय करू शकतो, ॲज अ कन्झ्युमर रोखू शकतो. बिकॉज आपल्याला ॲज अ कन्झ्युमर राईट आहे टू प्रोटेक्ट द कन्झ्युमर फ्रॉम द अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस ऑफ द बिझनेसमन. नेक्स्ट इज राईट अगेन्स्ट डुप्लिकेट गुड्स. डुप्लिकेट गुड्सचे विरुद्ध आपल्याला हक्क आहे. आपण मित्रांनो केस करू शकतो किंवा काहीही करू शकतो आपण ज्याच्याने मित्रांनो डुप्लिकेट गुड्स काय होऊ शकतात, अवॉइड होऊ शकतात. आपल्याला मित्रांनो हक्क आहे, आपण डुप्लिकेट गुड्सच्या विरुद्ध रिप्लेसमेंट करू शकतो, कोर्टात त्याच्या विरुद्ध अपील करू शकतो. देयर आर मेनी गव्हर्नमेंट रिड्रेसल एजन्सीज दॅट कॅन टेक ऍक्शन अगेन्स्ट अ सेलर ऑर प्रोड्युसर फॉर प्रोड्युसिंग डुप्लिकेट गुड्स. अँड द लास्ट राईट दॅट द कन्झ्युमर हॅज, राईट टू नीड्स. मित्रांनो आता समजा की पाऊस खूप येतोय आणि मित्रांनो सप्लाय ऑफ गुड्स थांबलेला आहे आणि तरी पण प्रोडक्शन चालू आहे, तर तुम्ही कोणत्या गुड्सचं प्रोडक्शन कराल? मित्रांनो भाजीपाल्याचं का लक्झरी कार्स? मित्रांनो तुम्ही मला सांगा, आपण भाजीपाल्याचं प्रोडक्शन पहिले करू का? कारण एकदम सोपं आहे, भाजीपाला हा जगण्यासाठी गरजेचा आहे. मित्रांनो कार ही लक्झरी प्रकार आहे, त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की कधीही मित्रांनो जर दोन वस्तू असतील, एक नेसेसिटी आणि एक लक्झरी, तर सेलरने प्रोड्यूस करताना किंवा प्रोड्युसरने प्रोड्यूस करताना पहिले काय प्रोड्यूस करायला पाहिजे, तर पहिले ज्या नेसेसिटीज आहेत त्याचंच प्रोडक्शन करायला पाहिजे, लक्झरीचं नाही. कारण राईट टू नेसेसिटी हा आपल्याला कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्टने दिलेला आहे. तर फ्रेंड्स हे सगळे होते आपल्या कन्झ्युमर्सचे राईट्स. हे सगळे राईट्स जोपर्यंत इफेक्टिव्हली आपण यूज करत नाही तोपर्यंत मित्रांनो कन्झ्युमर प्रोटेक्शन अवघड आहे. मित्रांनो तुम्ही ऐकताय, ॲक्च्युली आय एम व्हेरी मच स्ट्रगलिंग विथ दिस नॉईज दॅट इज अराउंड मी बिकॉज ऑफ रेन. I hope you understand. Actually, I have made this video in